पुढील सकाळ. रात्रीची पावसाची सर थांबलेली असते. हवेत अजून ओलसरपणा आहे. वाणीच्या खोलीत खिडकीतून सूर्यकिरण आत येतात. वाणी पलंगाच्या कडेला बसलेली असते. डोळ्यात काळी वर्तुळं. ती पूर्ण रात्र झोपलेली नसते. वाणी मनात, काल काय झालं? मी का थांबले नाही त्याला? आणि मग मीच का त्याला दूर ढकललं? हे सगळं गोंधळ आहे. मला स्वतःलाच समजेनासं झालंय. नाही वाणी, तुला हे विसरलंच पाहिजे. तुझ्यासाठी तुझं आयुष्य गुंफणं अवघड झालंय. आणि हे नातं, हे तर अजूनच अशक्य आहे. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. ती पटकन चेहरा धुवून तयार होऊ लागते. ठरवते, रुद्रच्या नजरेत पुन्हा आपली कमकुवत बाजू दाखवायची नाही. रुद्रची खोली. रुद्र पलंगावर बसलेला, चेहरा थकलेला, डोळे लाल. रात्री त्यालाही झोप लागलेली नसते. टेबलावर लॅपटॉप, बाजूला अर्धवट ठेवलेला औषधांचा कप. तो स्वतःशीच बोलत असतो. रुद्र स्वतःशीच. मी काय केलं काल? ती पूर्णपणे तुटून गेली असेल. तिच्या डोळ्यात राग होता, भीती होती. हे चुकीचं आहे. मी तिला दुखावलं आणि त्यासाठी मीच जबाबदार आहे. त्याचे हात अजूनही थरथरत होते. तो डोकं हातात धरतो, पण मनात सतत वाणीचाच चेहरा होता. पावसात भिजलेली, डोळ्यात अधीरपणा. डायनिंग हॉल. रुद्रला आता चालता येत होतं, म्हणून तो सकाळी हॉलमध्ये नाश्त्यासाठी येऊन बसला होता. वाणी स्वयंपाकघरातून चहा घेऊन येते. तिचा चेहरा शांत होता, पण डोळ्यात लपवलेली वेदना स्पष्ट जाणवते. ती रुद्रकडे बघतही नाही. रुद्र हलकेच तिच्याकडे पाहतो, पण वाणी मुद्दाम टाळते. ताट ठेवून लगेच परत स्वयंपाकघरात जाते. रुद्रच्या मनात जखम अजून खोल जाते. तो कपाळावर हात ठेवतो. त्याच्या दोघांमध्ये फक्त शांततेची भिंत उभी राहिलेली होती. दुपारी टेरेसवर वाणी झाडांना पाणी टाकत असते. वारा जोरात सुटतो. तिचे केस चेहऱ्यावर उडतायत. ती शांत राहण्याचा प्रयत्न करते, पण आतून पूर्णपणे अस्वस्थ होते. तिला तर हे पण लक्षात नाही येत की आताच पाऊस येऊन गेला आणि ती झाडांना पाणी देत आहे. रुद्र तिथे येतो. काठीच्या दराने तो थोडा थांबतो, पण मग हिंमत करून तिच्याशी बोलायला लागतो. रुद्र हळू आवाजात, वाणी, काल जे झालं त्याच्याबद्दल मी माफी मागतो. मी जाणीवपूर्वक काही केलं नाही. माझ्या भावनांनाही मला हरवलं, पण मी तुला दुखवायचं नाही, कधीच नाही. वाणी हात थांबवते. काही क्षण शांत राहते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. मग ती हळू आवाजात बोलते, वाणी, सर, ही चूक होती. तुमचं आणि माझं नातं हे फक्त दुनियेच्या नजरेत आहे. रुद्र तिच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात वेदना, पण एकाच वेळी प्रेमाची आस. काही बोलायचं असतं, पण शब्द अडकून पडतात. फक्त दोघांचे डोळे भिडतात. वारा जोरात सुटतो. वातावरणात तणाव आणि ओढ दोन्हीही जाणवतात. मेन्शनमध्ये सकाळचा प्रसंग. रुद्र बेडवर टेकून बसलेला होता. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने त्याचा चेहरा स्पर्शून जात होता. त्याच्या शेजारी टेबलांवर औषध, पाण्याचा ग्लास आणि काही फाईल्स ठेवलेल्या होत्या. वाणी खोलीत शांतपणे फिरत त्याच्यासाठी कपडे नीट ठेवत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगायची धडपड दिसत होती. ती थोडा वेळ थांबली, मग धीर करून रुद्रच्या जवळ येऊन थांबली. वाणी हलकेच आवाजात, सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. रुद्रने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात काळजी होती. रुद्र, काय झालं? एवढं गंभीर का दिसतेस? वाणीने नजर खाली केली. हातांनी साडीचा पल्ला मुरडला. वाणी, मी 2-3 दिवसांसाठी माझ्या मैत्रिणीकडे जात आहे. तिच्या घरी काही काम आहे, म्हणून तिने मला बोलवलंय. क्षणभर रुद्रच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. त्याच्या मनात एक रिक्तता जाणवली, पण तो लगेच स्वतःला सावरला. रुद्र मऊ पण थोडं दडपलेलं हसू देत, ठीक आहे वाणी, तुझं काम पूर्ण करून परत ये. मी स्वतःची काळजी घेईन. वाणी त्याच्या डोळ्यात बघते. त्याच्या शब्दांत काळजीपेक्षा लपवलेली हुरहुर स्पष्ट जाणवत होती. वाणी मनात, सरांना एकटं सोडून जाणं खूप कठीण आहे, पण हा निर्णय घ्यावाच लागतोय. वाणी शेवटी त्याच्याकडे हसून पाहते. वाणी, मी लवकर परत येईन सर. इतकं म्हणत ती उठते. हळूहळू दरवाजाकडे चालते. तिचे पावलांचे आवाज दरवेळेस दूर जात होते आणि त्या शांततेत रुद्रच्या मनातली पोकळी आणखीच वाढत होती.
रुद्र खिडकीकडे नजर लावून बसला होता. बाहेर पक्ष्यांचे किलबिलाट चालू होता, पण त्याला जाणवत होतं वाणीच्या जाण्याने त्याच्या खोलीतली आवाज आणि ऊब दोन्ही हरवले होते. वाणी गेल्यानंतर रुद्र हळूहळू गार्डनमध्ये चालत येतो. त्याच्या पायात अजूनही जडपणा होता, पण हवेतला मंद वारा त्याला थोडी शांतता देत होता. तो एका बाकावर बसतो. आजूबाजूच्या झाडांचा सहसळ आवाज, फुलांचा मंद मंद सुगंध, सगळं वातावरण त्याला भूतकाळातल्या क्षणात परत नेऊन टाकतं. त्याच्या नजरेसमोर एकदम चित्र उभं राहतं. वाणी त्याला आधार देत बागेत आणते, बाकावर बसवते. त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून तिच्या डोळ्यात काळजी दाटते. ती त्याच्या थोडं दूर बसलेली असते. तिचं पावसात भिजलेलं पूर्ण अंग, तिचे थरथरणारे ओठ आणि रुद्रने तिला केलेला किस, गार्डनमधल्या मंद वाऱ्यात, फुलांच्या सुगंधात त्याच्या त्या किसने वेळ जणू थांबून गेला होता. रुद्रच्या डोळ्यांतून ती आठवण परत फिरते. तो आपल्या ओठांवर नकळत हात फिरवतो, जणू अजूनही तो क्षण जिवंत आहे. पण लगेच तो स्वतःला सावरतो, चेहऱ्यावर निर्विकार भाव आणतो. रुद्र मनात, ही फक्त आठवण आहे इतकंच. तो शांतपणे पुन्हा बागेच्या समोर पाहत राहतो, पण त्याच्या मनात ती किसिंगची आठवण अजूनही जिवंत धडधडत राहते. वाणी मैत्रिणीच्या घरी. संध्याकाळी वाणी आपल्या मैत्रिणीसोबत हॉलमध्ये थोडं बोलून आली होती, पण मन मात्र कुठेतरी दुसरीकडेच हरवलं होतं. ती एकटीच खोलीत येते, खिडकीजवळ उभी राहते. बाहेर मंद पाऊस पडायला लागला होता. पावसाच्या थेंबांच्या आवाजाने तिच्या मनातलं दडलेलं दार उघडलं. अचानक तिला आठवलं गार्डनमधला तो दिवस, रुद्रच्या थकलेल्या चेहऱ्यावरती काळजी, त्याच्या नजरेतील शब्दांविना बोललेलं सगळं, आणि मग त्याचा अलगद जवळ येणं, दोघांचे होठ जोडलेला तो क्षण. त्या आठवणीने वाणीचा श्वास थांबल्यासारखा झाला. तिने नकळत आपल्या ओठांवर हात ठेवला, जणू अजूनही रुद्रचा स्पर्श तिथे जिवंत आहे. वाणी मनात, काही दिवसांसाठी दूर आले मी तुमच्यापासून, पण मनाने तर मी अजूनही त्यांच्या जवळ आहे. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण मला इथंही जाणवतोय. तिच्या डोळ्यात ओलावा दाटतो. ती खिडकीतून बाहेर पावसाकडे पाहत राहिली होती, पण तिच्या मनात मात्र फक्त रुद्रच होता. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.